जायचं इथून पुढे ट्रेकला आणि टीसीने आम्हाला हकललं. मागून काहीच नाहीये समोर. फेमस पायऱ्यांवर आलोय. लेट्स गो पुढचं थांबून बस परत. हाय हॅलो वेलकम टू प्रणितचे व्लॉग्स. आणि आज आपण चाललो आहे मळवलीला, म्हणजेच आज आपल्याला जायचं विसापूरला. आणि आपण आत्ता आहे शिवाजीनगर स्टेशनला. सो शिवाजीनगर स्टेशनवरून आपण चाललो आहे मळवलीला आणि तिकडून विसापूरला एकदम कमी बजेटमध्ये कसं जायचं ते आपल्याला बघायचं आहे. सो पूर्ण व्लॉग शेवटपर्यंत बघा. आपण बघणार आहे की कसं काय, म्हणजे तिकीट किती असणार आहे ट्रेनचं, किंवा मग ट्रेन किती वाजता आहेत, या सगळ्या गोष्टी आपण सांगणार आहे व्हिडिओमध्ये. आणि बट ऑफियस मजा तर खूप करणार आहे. सो येस, लेट्स गो. आणि माझ्यासोबत आहे दर्शन आणि आमचे काही कार्यकर्ते आहेत, त्यांना पण भेटवतो तुम्हाला. सो लेट्स गो. तर आम्ही तिकीट काढले शिवाजीनगर स्टेशनला. जेव्हा तुम्ही याल तिकडे तिकीट काउंटर असेल आणि तिकीट काउंटरवर तुम्ही तिकीट काढा. सो इथून मळवलीपर्यंतचं तिकीट आहे 15 रुपये पर हेड. तर तिकीट काढल्यानंतर इथे प्लॅटफॉर्मवर थांबलो आहे आम्ही. सो आता पहिली जी लोकल आहे ती लोकल आहे 6:30, म्हणजे ऑलमोस्ट 6:35ची. आता झाले 6:32, तर 6:35ची लोकल आहे. थोडंफार टायमिंग पुढे मागे होतोच. सो त्या लोकलसाठी आम्ही थांबलेलो आहे. आणि ही लोकल जर मिस झाली तुमच्याकडून तर त्यानंतरची जी लोकल आहे ती 8:10ला आहे. तर येस, आम्ही चाललो आहे सकाळच्या लोकलने. तर मोस्टली आय विल प्रेफर की तुम्ही सकाळच्याच लोकलने जावा, कारण सकाळच्या लोकलने गर्दी तर भरपूर आहे, पण आत्ताच्या मानाने, म्हणजे आत्ता जितकी गर्दी असते त्याच्यापेक्षा डबल गर्दी 8 वाजताच्या लोकलला असते. सो मोस्टली प्रेफर करा की तुम्ही सकाळ जाल, म्हणजे तुम्हाला जागा मिळेल आणि गर्दी पण कमी असेल. तर आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहे आता. ट्रेन 6:35ला शिवाजीनगरला येते आणि 6:30ला ती ऑलमोस्ट पुणे स्टेशनवरून निघते. सो टायमावर आली ट्रेन. जास्तीत जास्त 2 मिनटं उशीर झाला. आणि येस, आम्ही बसलेलो आहे ट्रेनमध्ये. आणि माझ्यासोबत हे लोक आहेत, दर्शन, निकेतन आणि दिया. तर आम्ही खूप धमाल करणार. आपण प्रवास करूयात, बघूयात, खूप मजा करूयात. आणि विसापूरला कमीत कमी बजेटमध्ये कसं जायचं हे बघूयात. Few minutes later. आम्ही स्टेशनला पोहोचलोय मळवलीला, जिकडे आपण उतरणार होतो. आणि म्हणजे बसताना इतकी गर्दी नव्हती, पण उतरताना इतकी भयंकर गर्दी आहे. आपल्यासोबत झालेला स्कॅम सांगा, तेव्हा तुम्ही बघू शकता. आणि तिकडे गेल्यावर आमच्यासोबत एक स्कॅम झाला. स्कॅम नाही येतो, आम्ही पहिल्यांदा ट्रॅव्हल करतोय, म्हणजे खूप कमी वेळा लोकांमध्ये ट्रॅव्हल केले म्हणून कदाचित ते झाले. तर आम्ही सगळे चुकून लेडीज डब्यामध्ये घुसलो आणि टीसीने आम्हाला हकललं. पुढच्या स्टेशनला उतरून आम्ही दुसऱ्या डब्यात बसलो. सो युजली नका बसतो तुम्ही लेडीज डब्यामध्ये. मला एक सांगायचं आहे की तुम्हाला वाटत असेल लोकलनी प्रवास करणं खूप सोपं आहे, तर तसं नाही आहे. खरंच नाही. लोकलनी प्रवास करायला खूप कष्ट घ्यावे लागतात. एक्झॅक्टली, एक भीती असते. त्यामुळे अवेअर राहा आणि प्रवास करा. थँक्यू सो मच. सो काय, स्टेशनवरून उतरल्यानंतर ह्या ज्या सगळ्या खायच्या टपऱ्या आहेत इथे तुम्ही खाऊ शकता. म्हणजे अफोर्डेबल रेटमध्ये इकडे तुम्ही म्हणजे तुम्हाला खायला मिळू शकतं. चहा, वडापाव वगैरे. इकडून खाल्ल्यानंतर हा जो रोड आहे, या रोडने आम्ही आता चालत चाललो आहे. आणि चालत आपण बघणार आहोत की कसं काय असणार आहे. आणि त्या लोकांनी आम्हाला एक सजेस्ट केलं की तुम्ही डिरेक्ट ऑटो नका करू, कारण डिरेक्ट ऑटो जर केली तुम्ही तर खूप पैसे घेतात. सो युजली तुम्ही चालत जावा. जर ऑटो मिळाली तर बेस्ट आहे, नाहीतर बघा जोपर्यंत चालत जाता येते तोपर्यंत चालत जावा. सो येस, आता आम्ही चाललो आहे या रूटनी चालत चला. येस, बघूयात पुढे. आम्ही शेअरिंग ऑटो केली आहे आणि ते पर हेड 50 घेणार आहे. सांगायचं ना बजेट रस्ता आहे ना विसापूरवर, त्यांना त्यांचं ठरवता आलं पाहिजे. प्रत्येकाने प्रत्येकाचं त्यांनी पाटण या गावात सोडलेलं आहे. आणि पाटण या गावात आम्ही इथे उतरलेलो आहे. आणि इकडून आहे आपला ट्रेकिंगचा रूट स्टार्ट होतो. सो युजली असं एक ग्रुप शोधायचा जे लाईक ट्रेकर्स आहे आणि त्या लोकांसोबत जायचं. तर आम्ही चाललोय. तर आम्ही थोडंफार वरती आलोय, भयंकर दमलोय. आता परत आपण निघूयात. लेट्स गो. ए थांब, लेट्स गो पुढचं थांबून बस परत.
अरे यार Few minutes later. You never know. मित्रांनो इथला व्ह्यू एक नंबर आहे. तिथे काहीतरी तळ दिसतंय. झूम कर ना एकदा तिकडे. कुठे? मला नाही यायचं इथून पुढे ट्रेकला. पण थोडंसं पुढे आलोय. तुम्ही पाहू शकता इकडे मार्किंग्स दिले ते कोणत्या दिशेने विसापूर आहे आणि त्याच्या आधी मध्ये विसापूर लिहून असं एक ॲरो केलेलं आहे. सो तुम्ही त्या दिशेने यावं. प्रचंड मजा येते आहे आणि काय सांगू दम पण लागतोय कारण इतकं एक्झॉस्ट होण्याची कधी सवय नाही आहे. एनर्जी पण खूप लो झाली आहे पण तरी आपण खूप वरती जाणार आहे अजून. आमची गँग गॉईज. ऊन येतं मित्रांनो. अजून थोडंसं वरती आल्यानंतर हा डोंगराचा व्ह्यू दिसतो आपल्याला आणि इकडे एक थांबण्याचं ठिकाण आहे. तरी ते थांबण्यासाठी ठिकाण आहे जिकडे तुम्हाला बिस्लरीची बॉटल आणि लिंबू पाणी मिळू शकतं. तर इकडे लिंबू पाणी 20 रुपयाला आहे. तर आता आम्ही लिंबू पाणी 20ला हा ग्लास तुम्हाला मिळतो लिंबू पाण्याचा आणि आपण घेऊया. आणि छान अशा विश्रांतीनंतर लिंबू सरबत पिल्यानंतर एक मस्त अशी एनर्जी आली आहे आणि परत आता आम्ही आपल्या ट्रेकला सुरू करतोय. आणि इथून अजून अर्धा पाऊण तासाचा ट्रेक राहिला आपला आणि इथपर्यंतचा मार्ग जरा खडतर होता. यापुढे इतकं काही नाही असं ते सांगत होते काका. सो लेट्स गो. आपण बघूयात. तुम्ही शेवटपर्यंत राहा. बाय बाय. मित्रांनो साधारण इथे आहोत आम्ही आत्ता. म्हणजे असं आपण म्हणू शकतो की हे किल्ल्याचा पायथा आहे. आपल्याला अजून इथपर्यंत जायचं आहे. इकडे तुम्हाला लिंबू पाणी काकडी मॅगी भजी वगैरे मिळू शकते. इकडे थोडंसं पाणी पाणी आहे आणि इकडून आपल्याला जायचं आहे. भयंकर एनर्जी ड्रेन झाली आहे पण ठीक आहे. आम्ही या मावशींकडून मसाला काकडी घेतली आहे. तुम्ही पण इकडे याल तर या मावशीकडून नक्कीच मसाला काकडी घ्या. मस्त असं किल्ल्याच्या इकडे मसाला काकडी. आ हा हा एक नंबर. मसाला काकडी थंडगार लिंबू पाणी पाणी बॉटल 20 रुपयाला आहे. इकडून तुम्ही पाहू शकता. इकडून आता पाऊस नाहीये म्हणून इकडे धबधबा चालू नाहीये. नाहीतर इकडे खूप मस्त धबधबा. आणि इकडे त्यांनी रूट दिला भाजेलेणीचा. सो इकडून आपण भाजेलेणीला सुद्धा जाऊ शकतो. आणि चला वरती जाऊयात. मित्रांनो ऑलमोस्ट आम्ही गडाच्या पायथ्याला आलोय आणि एक आयकॉनिक दगड भेटला आम्हाला जिथे ज्यावर आम्ही फोटो काढतोय. काय व्ह्यू आहे एक नंबर. व्ह्यू दाखव नाही. हे बघ फुटेजचा भुका. हा बघ फुटेजचा भुका. गाईस फुटेज का भुका. पहिल्या पहिल्याची गोष्ट नाही तर बस फाटतीये जरा. मागून काहीच नाहीये समोर. तो डायरेक्ट उलटा जाऊ शकतो पण ठीक आहे. तुम्ही इकडे आलात ना तर नक्कीच इकडे येऊन फोटोग्राफ काढा. लेट्स गो. आता जायचं आपल्याला वरती. ऑलमोस्ट किल्ल्याच्या त्या फेमस पायऱ्यांवर आलोय. ज्या पायऱ्यांवर इथे मारुतीरायांचं दर्शन करूयात आपण. आणि आत्ताच्या समोर मी दाखवणार आहे त्या विसापूरच्या सगळ्यात फेमस पायऱ्या जिकडून पाणी येतं. लोक असे पळताना व्हिडिओ काढतात. अनफॉर्च्युनेटली आम्ही पावसाळ्यात नाही आलो म्हणून पाणी तर काही येत नाही आहे. गर्दी खूप आहे पण येस या आहेत त्या फेमस पायऱ्या. आणि येस पावसाळ्यात आला तुम्ही तर तुम्हाला खूप छान असं निसर्गरम्य दृश्य पाहायला मिळेल. आणि हे बघा इकडून मारुतीरायांचं काही छान दर्शन होतंय. ही आमची पब्लिक व्हिडिओग्राफर फिल्म मेकर. ही दिया कुठे गायब झाली. लेट्स गो वरती. फार मजा येते.
हा आहे वरचा व्ह्यू विसापूरचा. मस्त असा व्ह्यू आहे आणि इकडे तुम्ही फोटोग्राफ्स काढू शकता, अजून इकडे फिरू शकता. आणि जसं आपण बघितलं संपूर्ण व्लॉगमध्ये की आपण फक्त आणि फक्त 65 रुपीजमध्ये आणि जे काही तुमचे ॲडिशनल फूडचे चार्जेस असतील त्यामध्ये आपण विसापूरला येऊ शकतो. हा आहे टॉपचा विसापूरचा व्ह्यू. इतकं सुंदर वाटतं, इतकं मस्त हवा येते. हा मोमेंट तुम्ही अनुभवण्यासाठी नक्कीच या आणि यायलाच पाहिजे तुम्ही. हे बघा, तुम्ही पाहू शकता या रूटवरून आपण मगाशी आलो होतो. काही लोक येत आहेत अजून पण. आणि ही लेक आपण मगाशी पाहिली होती. ऑल्सो इकडे मगाशी आपण काकडी खाल्ली होती. ही ती जागा. सो येस, इतकं सुंदर वाटतंय. मला असं वाटतं की हा किल्ला तुम्ही अजिबात मिस करायला नाही पाहिजे. अँड द व्ह्यू इज जस्ट अमेझिंग. तर मित्रांनो, जसं आपण बघितलं की आपण सगळा व्ह्यू घेतला विसापूरचा. तुम्हाला विसापूर किल्ला दाखवला. आम्ही विसापूरला आहे आत्ता आणि वरचं वातावरण खूप सुंदर आहे. तुम्ही जर पावसात आलात तर अजूनही छान छान गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. जसं की येतानाच खूप धबधबे, खूप काय म्हणू शकतो आपण, खूप स्पॉट आहेत छान छान बघण्यासारखे. आणि फक्त 65 रुपीजमध्ये आपण बघायला गेलं तर इकडे आलो आहे विसापूरला. आणि मी आशा करतो की तुम्हाला हा व्लॉग आवडला असावा. आणि लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट करा आणि तुमचे काही प्रश्न असतील ते पण कमेंट करा. सो आपण परत पुन्हा एका नवीन ब्लॉगसोबत भेटूया. तोपर्यंत प्रणीतचे ब्लॉग्सला सबस्क्राईब करा. बाय बाय.